गुड मॉर्निंग. आज डेट आहे 6 ऑक्टोबर 2025 आणि आज बँक निफ्टी 245 पॉईंट्स गॅपअप ओपन झाला आहे आणि मी सेकंड कॅन्डललाच इथे कॉल साईडचा ट्रेड घेतलेला आहे. सो माझं कॉल साईडचं ट्रेड घेण्याचं रिझन हेच आहे की मार्केट जे आहे ते 2-3 दिवसापासून एकदम अप ट्रेंडमध्ये आहे आणि कालच्या दिवसात मार्केटनी काही खास मोमेंटम दिली नाही आहे. पूर्ण साईडवेज आहे मार्केट. जे स्टॉप लॉस होते त्यांना काढतच मार्केट वर जाण्याचा प्रयत्न करत होता आणि आजही मार्केट गॅप अप ओपन झाला म्हणून मी हा वर साईडचा ट्रेड घेतला. कारण की खाली जे स्टॉप लॉस आहेत त्यांना हंट करण्यासाठी मार्केटला खूप पॉईंट्स ट्रॅव्हल करावे लागतील. ते आज तरी शक्य नाही आहे कारण मार्केटने गॅपअप दिला आहे म्हणून मी वरच्या साईडचा ट्रेड घेतला. बट आपल्याला लॉस झाला आहे कारण आपली एंट्री चुकलेली आहे. आपण काही पॉईंट्स जे आहेत ते इग्नोर केलेत. मार्केटने एक छोटीशी रिट्रेसमेंट दिली आहे आणि आपला एल जो आहे तो छोटा असतो, जास्त मोठा नसतो, म्हणून आज आपला लॉस झालेला आहे. मार्केटने काय केलं आहे, आपला एल हंट करूनच मार्केटने वरती जाण्याचा म्हणजे वरची मोमेंटम दिली आहे. पण आपण आता परत ट्रेड घेणार नाही आहोत. दिवसातनं आपल्याला फक्त एकच ट्रेड घ्यायचा आहे. आपला लॉस जो आहे तो रिकवर करण्यासाठी कुठलाही ट्रेड घ्यायचा नाही आहे. लॉस झाला तर झाला, ठीक आहे. आपणच पॉईंट एक मिस केला होता की जे खालचे जे क्लोजिंग प्राईसचे जे स्टॉप लॉस आहेत त्यांना एक तर मार्केट हंट करेल, नाही तर मग त्यांना घाबरवेल. सो मार्केटने त्यांना घाबरवून त्यांचे अर्धे पोझिशन्स काढलेत, जसे की आपण पण झालो, आणि मग मार्केट वरची मोमेंटम द्यायला स्टार्ट करतो आहे. So that's it for today's video. Thanks for watching.